क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील परिस्थितीबद्दल सकल हिंदू समाजातर्फे नाशिकमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चेवेळी काही नागरिकांकडून नाशिक शहराच्या भद्रकाली चौक मंडई दूध बाजार या परिसरात दुकाने बंद करण्यास नकार दिल्याने दोन गटात वाद झाल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांकडून परिसरात अतिरिक्त कुमक तयार करण्यात आले आहे। योग्य ती खबरदारी घेतली जात आहे। तसेच यावेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले जात आहे। दरम्यान नाशिक शहरामधील दोन्ही हिंदू मुस्लिम समाजातील युवकांना सांगणे आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करावे। यामधून कुठलीही हानी होणार नाही, कुणाच्याही धार्मिक स्थळावर घाला घालू नये अशी विनंती यावेळी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता। या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवाहन करत जात होते। भद्रकालीमध्ये त्यापैकी 4-5 बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता। बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही। या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत, परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही इंज्युअर्ड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे। तणावसदृश परिस्थिती निर्माण होत होती, परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे। काही ठिकाणी हल्ला नाही झालेला आहे, पण बबलू सिंग परदेशीवर हल्ला होऊन त्याच्या चौकातल्या गाड्या वगैरे फोडण्यात आलेल्या आहेत, दुकानांची तोडफोड करण्यात येऊन दगडफेक झालेली तिथे। याबाबत तसं काही निदर्शनास आलेलं नाही, असेल तर आपण त्याच्यावरती कारवाई करू। अनेक जण दगड घेऊन किंवा काट्या घेऊन रस्त्याने फिरताय सर, अनेक ठिकाणी दगड फेकण्याचे प्रकार चालू आहे। काही जमावाकडनं घोषणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून तणाव निवळला आहे, त्यांना तिथून काढून देण्यात आलेला आहे। आता सध्या कुठेही जमाव निवळलेला नसून कुठेही जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे। याबाबतीत आपला घटना विभाग पुढे कमी पडला वगैरे काही सर्वत्र माहिती काढूनच त्याप्रमाणे बंदोबस्त नेमण्यात आला होता। बंदोबस्त हजर असल्यामुळेच त्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकला नाही। जर बंदोबस्त हजर नसता तर परिस्थिती चिघळली असती, परंतु बंदोबस्त वेळीच हजर होता, त्यामुळे यात काही तणाव निर्माण झाला नाही आणि परिस्थिती शांत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।